सगळ्यांचं या सत्रात स्वागत आहे। मागच्या रविवारी आपण प्रार्थना पर्यंत आलो होतो आणि आज तुम्ही त्राटक केलं सगळ्यांनी, तर तुम्हाला एक विशेष अनुभव आला असेल। त्राटक हा काय ध्यानाचाच एक म्हणजे तुमचं मन अंतर्मुख करण्याचा विषय आहे। त्राटक शुद्धिक्रिया आहे तरी पण ती मनाशी संबंधित आहे। तुम्ही एकाग्र होता, ते तुम्ही जसं जसं कराल तसं तुम्हाला त्याचा अनुभव येत जाईल। तर त्याच अनुषंगाने आपण पुढे जात राहणार आहोत। तर प्रार्थनानंतरच आपला काय अभ्यास आहे, उपासना। तर सुरू करण्याआधी सगळ्या जणांनी मान पाठ सरळ, डोळे बंद, आणि आता जे तुम्ही ऐकाल त्याच्याकडे शब्दांनी लक्ष द्यायचं आहे आणि त्याचा अनुभव घ्यायचा आहे। आपण प्रार्थनेचं महत्त्व जाणलं होतं। तर प्रार्थनेपासून उपासनेकडे कसं जायचं आहे, तो एक टप्प्याटप्प्याचा मार्ग आहे। एकदम तुम्ही उपासनेला साधू शकत नाही। तर ते जायचं कसं, तर ते आपण आता बघणार आहोत। तर एक छोटीशी मंगल, जगाचं सगळं मंगल हो अशी एक कामना करणारी प्रार्थना आहे। तिचा तुम्ही अनुभव, डोळे बंद, शब्दाकडे लक्ष द्या। डोळे बंद, शांतता। जे शब्द तुम्ही ऐकले ते आपल्या मनस्वास्थ्यासाठी किती खरे आहे याची अनुभूती घ्या। याच्यात सगळ्यांचं मंगल कामना केली आहे की सगळ्यांचं मंगल होऊ दे। मग गुरु, आई, वडील, नंतर पूर्ण वसुंधरा तिचं ऋण व्यक्त करून त्याच्याबरोबर सगळ्यांबरोबर माझं पण चांगलं होऊ दे, ही जी कामना आहे ही विश्वप्रार्थना। तर प्रार्थनेमुळे तुम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळत राहते।
मग प्रार्थना करून नुसतं भागतं करतं नाही. प्रार्थनेचा पुढचा टप्पा म्हणजे आहे उपासना. तुम्ही डोळे उघडू शकता. तर उपासना म्हणजे काय? उपासना हा शब्द उप आणि आसन असं दोन शब्दांनी बनला आहे. उपासना, उप म्हणजे काय? दुय्यम स्थान. आता चष्म्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? उपनेत्र. बरोबर. म्हणजे काय? डोळे आहेत पण त्याला दिसना नीट, म्हणून त्याला काहीतरी वरचं म्हणून उपनेत्र, उपवाहन, उद्वाहन असं हे सगळे जे आहे त्याला पहिलं बेसिक एक लागतं आणि मग ते पुढचं त्याला सपोर्ट करतं सिस्टीमला. तर उपासना म्हणजे काय की तुम्ही स्वतःला दुय्यम स्थानावर समजणे. उपासना हा काय आहे? अध्यात्माकडे जाण्याचा मार्ग आहे. आता देवीचे उपासक हा शब्द तुम्ही नेहमी ऐकला असेल. जिथे देवीची मंदिरं असतात बघा, मोठी मोठी शक्तिस्थानं, तिकडे उपासक उपासक म्हणतात ना. तर ते उपासक म्हणजे वेडे वेडे होतात ते देवीच्यासाठी. त्यांच्या अंगात काय येते असे सगळे तुम्ही जास्त ऐकलं असेल, ते मला फार माहिती. पण उपासना म्हणजे काय? वेड होणं, इतकं तुम्ही त्याच्यात गुंतून जाणं मनाने, ही झाली उपासना. उपासना म्हणजे काय की तुम्हाला दुय्यम स्थानावर स्वतः मी आहे, पण मला तुमचं स्थान मिळवायचं आहे. त्यासाठी मी जो प्रयत्न करणार आहे, जी साधना करणार आहे, ती आहे उपासना. आता उपासना अशी सहज होते का? नाही. तुम्हाला कशाचं तरी हे घ्यावं लागतं, मदत घ्यावं लागतं. मग कशाची मदत घेणार तुम्ही? तर जप, मंत्र जप, प्रार्थना, स्तुती, स्तोत्र याचं अखंड पारायण, किंवा ठरवायचं बाबा मी आज 108 वेळ हे म्हणणार, आज 200 वेळेस हे म्हणणार. असं करत करत मग मला जे समजतं ते काय होतं? ती उपासना होते. म्हणजे इतकं अंगवळणी पडतं तुमच्या की जर तुम्ही ते केलं नाही तर तुम्हाला काय वाटतं? काहीतरी गिल्ट येते की नाही बाबा मी बरोबर केलं नाही, मला करायला पाहिजे. तर उपासना करण्याआधी तुम्हाला स्वतःला प्रार्थनेची जोड देऊनच ते करावं लागतं. मग आता उपआसन म्हणजे काय? सहाय्यक भूमिकेत दुय्यम स्थानावर बसणे. उपासना कशी करायची? तर श्रद्धेने भक्तिभावाने केलेले इष्टदेवतेचे चिंतन किंवा ध्यान. मग आता हे कसं करू शकता तुम्ही? तर मंत्रोच्चार किंवा प्रार्थना या स्वरूपात त्याचा जप करू शकता. मग उपासन म्हणजे काय की आपण इच्छित जी आपण आद्यत शक्ती मानतो, जिला आपल्याला अचीव करायचं आहे, भेटायचं आहे, घ्यायचं आहे ते आपल्यामध्ये, त्याला भेटणं म्हणजे त्याच्यासाठी जे करणार आपण प्रयत्न करावा लागतात ना. कुठली गोष्ट, लहान बाळालाही दूध पाहिजे असेल त्याला रडावं लागतं, तर ती आई त्याला देते, किंवा सुकेली त्याचे कपडे बदलते. पण ते रडलं नाही तर आईला ती तिच्या कामात राहते. म्हणजे प्रत्येकसाठी पुरुषार्थ किंवा काहीतरी करण्याची गरज आहे. हे योगाचं पहिलं तत्व तुम्ही लक्षात ठेवा. काही केल्याशिवाय काही मिळत नाही. तर तुम्हाला काही चांगलं करायचं तर तुम्हाला आसन एक काय हठयोग, त्याच्यामुळे काय होतं? तुम्हाला शरीराला ताण दिला तर तुमचं मन एकाग्र होतं ना. मला हे आसन जमलं पाहिजे, तर माझं मन मी जर अस्थिर असेल, माझं आसन जमत नाही. म्हणजे काय? प्रत्येक गोष्ट कशाला लावून घेतली? मनाच्या एकाग्रतेला. मग जिथं ती साधते तिथं काहीही साधतं, काहीही तुम्हाला जमू शकतं. फक्त एकाग्रता. ती कशी होईल? तर उपासनेने किंवा प्रार्थनेने किंवा मन लावून एकाग्रतेने श्रद्धापूर्वक करणे, याला म्हणायचं उपासनेकडे तुम्ही जाणे. आता सहाय्यक स्थानावर बसून स्वतःला आत्म्याला परमात्म्यापर्यंत मग्न करणे म्हणजे उपासना. त्या मनाला अधिकाधिक एकाग्र करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? मन तर असं आहे की बहिणाबाई काय म्हणतात की ते इतकं वढाळ आहे की कुठेही जातं ते. आता होतं इथं गेलं पिकावरी, कुठेही जातं ते. आता इथं असतो, आता ताईला आई आठवत असेल, चहा प्यायचा आहे मला असं काही पण आपल्याला कुठल्या क्षणी आठवू शकतं. ते मनच आहे. त्याच्यामुळे त्याच्याविषयी आपण एकाग्र होणे. आपल्या योगाचं पहिलं ध्येय काय आहे की मानसिक संतुलन. मग ते कसं साधेल? तर शारीरिक बल वाढवून मग आत्मिक बल वाढवणे. रामदासांनी काय सांगितलं? बलोपासना सांगितली. त्यांनी सूर्यनमस्कार सांगितले, तेजाची उपासना, सूर्यनमस्कार. नंतर का? तर जर तुमचं शरीर स्वस्थ असेल तर तुमचं मन
एकाग्र होण्याला कारण आहे. जर तुम्हाला भूक लागली किंवा तुम्ही ताप आला किंवा काही झालंय तर तुम्ही काय करू शकता? तुमचं सगळं लक्ष त्या व्याधीकडे जातं. म्हणून निरोगी शरीर, चांगलं सुदृढ शरीर असेल तर तुम्ही काही चांगलं करू शकता. आता मानवाचे जीवन यशस्वी ध्येयाप्रत नेण्यासाठी आणि प्रगत करण्यासाठी आणि खरा आनंद मिळण्यासाठी उपासना हे महत्त्वाचं साधन आहे. आपला प्राण, आत्मा आणि चैतन्य याचा संबंध कशाशी आहे? चैतन्याशी आहे. म्हणजे काय की आपण त्या परमात्म्याचे अंश आहोत. आता हा थोडा तात्विक विषय आहे उपासना, त्याच्यामुळे ब्रह्म परमात्मा हे शब्द तुम्हाला थोडेसे कठीण वाटले तरी ते ऐकून घ्यावे लागतात. थोडक्यात असं आहे की जर तुम्हाला वाटतं की कैवल्य, योगाचं ध्येय काय आहे? कैवल्यत्व प्राप्त. तर ते तिथपर्यंत जाण्यासाठी उपासना हे एक साधन आहे, एवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवा. आता उपासनेसाठी जर तुम्हाला काय गोष्टी आवश्यक आहे तर पहिले तुम्हाला आत्मशुद्धी करावी लागते. म्हणजे की मी माझ्या मनामध्ये असे खल विचार नको काही वेळापुरता. त्याच्यानंतर मला हिच्याशी भांडायचा विचार मनात येतो, ताईशी उगीच तुझ्याशी भांडायचं, तर माझं मन मी जप करते ओम ओम, लागेल का? नाही ना. मग काय, मला माझं मन मन म्हणजे इथे आत्मा, त्याला शुद्ध ठेवावं लागतं. 5 मिनिटासाठी मला काहीही विचार त्रास देणार नाही, बरोबर आहे? तर मग मी ते 5 मिनिटापैकी 5 क्षण जो ओंकाराचा जप करेल तो खरा माझ्यासाठी असेल. आता प्रत्येकासाठी हा कालावधी वेगळा असू शकतो. यांच्यासाठी 10 सेकंद असू शकतो, यांच्यासाठी 1 मिनिट असू शकतो, माझ्यासाठी 5 सेकंद असू शकतो. की मी जितक्या तन्मयतेने ते जप करते तितकंच मला ते भेटतं. तर त्याच्यासाठी पहिले आत्मशुद्धी असण्याची गरज आहे. मग ते कशी होऊ शकते? तर नाडीशुद्धी, प्राणायाम करायचा, नंतर ओंकार ध्यान, नंतर कुठलाही जप तुम्हाला जो आवडतो तो जप, जसं गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, कोणाला नुसतंच श्री श्री म्हणायला आवडेल, काय जास्त शब्द म्हटले तर माझं मनच एकाग्र होत नाही, मग म्हणतात चला एकाक्षरी मंत्र घ्या, तो म्हणा, बरोबर? तर काही पण करा, पण तुम्ही एकाग्र होण्यासाठी आत्मशुद्धी. नंतर काही जणांना पूजा अर्चन करण्यामध्ये त्यांचं मन शुद्ध होतं, तर ते करू शकतात. मंत्र जप करू शकतात, प्रार्थना, भजन, आरती. आता तुम्ही मोठ्या ठिकाणी आरतीचं बघितलं असेल इव्हेंट, किती लोक मधवश होऊन जातात आणि नाचतात, म्हणजे बेभान. खरं त्यांच्यात म्हणजे ते काय म्हणतात, आरती म्हणजे काय असते की उत्कट शरणागती येते देवाप्रती. तुम्ही खूप चांगल्या ठिकाणची आरती बघा, तुम्ही पण भारावून जाता. आता आमच्या मंदिरांमध्ये होतात बघा आरत्या कधी कधी, तर असे लोक मस्त नाचतात, डेकोरेट केलेली ताटं वगैरे घेऊन छान. पण तो तिथे म्हणजे असा दंभ नसतो, खोटेपणा नसतो, ते खऱ्या पद्धतीत ते प्रकट होतं. तर आरती हे भगवंताच्या उत्कट शरणागतीचं उत्तम लक्षण आहे. आणि म्हणून रामदासांनी आरती लिहिली ना, आपली गणपतीची जी आरती ती रामदासांनी लिहिलेली ना, जी नेहमी तुम्ही म्हणता, कुठली? गणपतीची आरती. सुख करता दुःख, त्यांना लिहावं वाटली. म्हणजे काय, आरतीमध्ये सामर्थ्य आहे, त्याला सहज घ्यायची गरज नाही. मग आता तुम्ही ध्यान करायचं, तर ध्यान म्हणजे काय? परत जपच आला, परत कुठला तरी मंत्र आला. कारण की तुम्ही नुसतं डोळे मिटून बसाल आणि म्हणाल मी ध्यान करतो, तर तुम्ही तितके सिद्ध पुरुष नाही आहे. कशाचं तरी तुम्हाला आलंबन लागतं, एक विषय लागतो की त्याच्याप्रती तुम्ही तितक्यातच फिराल, ते अलाउड आहे ध्यानामध्ये. पण तुम्ही नुसतंच म्हणाल मी डोळे लावून बसलो 1 तास आणि माझं ध्यान होईल, ती परिस्थिती यायला तुम्हाला खूप प्रयत्न आणि साधना करावी. ती पण योग्यांना असते ती परिस्थिती आलेली, पण आपल्याला नाही. आपल्याला म्हणून काय करावं लागतं, काहीतरी गोष्टीचं हे घ्यावं लागतं, काठी घ्यावं लागतं. म्हणजे जसं की आता इथं फोटो लावलाय बाबा किंवा म्युझिक लागलेलं, मग त्या फक्त म्युझिककडे मी लक्ष देईल, त्या फोटोच्या चित्राच्या ह्या भागाकडे मी लक्ष देईल. अशा पद्धतीने तुम्हाला ध्यानात प्रगती करावं लागते. आणि त्याहीपेक्षा यमनियमांचं योग्य पालन जर तुम्ही केलं तर तुम्ही उपासनेसाठी सिद्ध होऊ शकता. आता यमनियमामध्ये परत मला ते सांगण्याची गरज मला नाही, कारण तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि अजून एक म्हणजे गुरुसेवा. जेला पण तुम्ही गुरु मानता, कोणी असू शकतो, तो आध्यात्मिक गुरु असू शकतो किंवा लौकिक गुरु असतो,
त्याची कुठल्याही तऱ्हेने सेवा करणे. सेवा म्हणजे काय, त्यांचे हातपाय दाबणे असं नाही. त्यांनी सांगितलेला विषय चांगल्या पद्धतीने शिकून घेणे किंवा त्यांनी जसं सांगितलं तसं वागणे, हे सुद्धा गुरुसेवा आहे. तर ती तुम्ही जर केली सातत्यपूर्ण, तर तुम्हाला जप आणि साधना याचं फळ मिळू लागतं तुम्हाला हळूहळू. मग आता हे सगळं केल्यावरती उपासना तुमची सिद्ध होऊ लागली. ते कसं कळतं तुम्हाला, तर उपासनेने काय होतं, अजून उपासना सिद्ध होण्यासाठी तुम्हाला सातत्य आणि नियमितपणा आणि शिस्त गरज आहे. शिस्त म्हणजे काय, आता तुमचं ठरलं की बाबा 9 वाजता मला ओंकार जप 15 मिनिट करायचा आहे 9:15 पर्यंत, तर काही हो जाऊ तिकडं, कोणीही येऊ जाऊ, पण 9 ते 9:15 मग मी फक्त ओंकार कळेल. ही शिस्त तुमची तुम्हाला, त्याला कोणी मॉनिटर नाही. नंतर तुम्हाला सात्विक आहारासाठी खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तामसी आहार घेतला, राजसी आहार घेतला, तर तुम्हाला यातलं काही साध्य होत नाही. सात्विक शुद्ध आहार ही त्याचा पाया आहे. आणि हे सगळं केल्यानंतर तुम्हाला काय होतं की आत्मबल तुमचं वाढतं, तुमचा चेहरा तेजस्वी होतो आणि तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी होतं आणि जो उगीच आळस असतो तो दूर होतो. हे सगळं उपासनेमुळे होतं आणि आपोआप तुमच्या जीवनामध्ये समाधान, समृद्धी आणि सुख प्राप्त झाल्यासारखं तुम्हाला वाटतं. कारण का, तर ते भौतिक तुम्हाला गोष्टी कमी, त्याचं आकर्षण कमी होतं. त्याच्यामुळे जे तुमच्यामध्ये आहे तेच तुम्ही शोधलंय, तर मग तुम्हाला बाहेर त्याची गरज काय, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही समाधानी होता आणि शेवटी काय होतं की मनाला एक अधिकाधिक सूक्ष्म आणि एकाग्र होण्यासाठी उपासना जर केली, तर ती कशी करायची माता, साधकांनी कशी करायची, तर त्यांनी सगळ्यात चांगलं सांगितलं की प्रणव साधना म्हणजे ओंकाराची साधना. एकाक्षरी मंत्र प्रणव म्हणजे ओंकार, त्याची साधना ही उपासनेकडे तुम्हाला नेऊ शकते. तर रामदास स्वामी म्हणतात की उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताशी सदा नमावे. म्हणजे परत सांगितलं की बाबा गुरूंना वंदन करा, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलावे. हे एवढं जरी आपण केलं तरी आपण सत मार्गावर आणि उपासनेत जर आपण ठरवलं तर तिथपर्यंत पोहोचू शकतो. इथं उपासना आणि प्रार्थनेमधला आपला हा भाग संपला. तर याच्यामध्ये काही फार हे शोधून काढावं लागतील काय असू शकतं. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की कुठला तरी मंत्र, कुठला तरी जप आणि यमनियम आसन यांचं पालन, योग्य आहार विहार आणि आत्मशुद्धी ह्याच्यामुळे तुम्ही उपासनेच्या मार्गाला मार्गक्रमित होऊ शकता. आता तुम्हाला सांगितलं की याच्यानंतरचा जो टप्पा आहे ओंकार ध्यान. उपासनेचा सगळ्यात बेस्ट वे सांगितलं की प्रणव साधना, ओंकाराची साधना. तो ओंकार म्हणजे काय, ओंकार ध्यान. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली, माहिती आहे. ज्ञानेश्वरी मराठीत लिहिली, जी संस्कृतमध्ये होती गीता, त्याला त्यांनी मराठीत लिहिली जनसामान्यांसाठी 700-800 वर्षांनी. त्याच्यात त्यांनी पहिली ओवी काय लिहिली, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. मग त्याच्यात त्यांनी अकार युगुल मकार मस्तकी हे सगळं कशाचं वर्णन केलं, ओंकाराचं वर्णन केलं. म्हणजे काय की ओंकाराला त्यांनी देव स्वरूप मानलं आणि त्या देवा मला तुमची साधना मी करेल तेव्हा मी आत्मस्वरूप स्वस्वरूप मला मिळू दे, हे करण्यासाठी त्यांनी ती ओवीबद्ध ज्ञानेश्वरी लिहिली. तर पहिलं त्यांनी वंदन कशाला केलं, तर ओंकाराला वंदन केलं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्याचे. आणि ओंकार हा अनाहत नाद आहे, हे लक्षात घ्या. आता मी माझा आवाज येतो, मी अ म्हटलं, सगळ्यांना समजलं अ, तुम्ही म्हणा अ, म्हणा ना अ. कुठला पण शब्द किंवा नाद तयार व्हायचा असेल तर आपल्या घशामध्ये जे स्वरग्रंथी, त्यात दोघांचं ते आघात झाला आणि हवा घेणे सोडणे ह्याच्यावरून अक्षर किंवा नाद, अक्षराचा नाद. आता मुके लोक बघा, त्यांचा तोच भाग विस्कळीत असतो, त्याच्यामुळे त्यांना बोलता येत नाही. त्यांचं बोललेलं
असं करतात, पण त्यांचं बोलणं आपल्याला कळत नाही, कारण का नाद क्रिएट होत नाही. त्याच्यासाठी जो आघात लागतो एकामेकाचा, शब्दांचा एकामेकावर आदळणे आणि जो नाद तयार होतो तो तुम्हाला समजतं की हे अ आहे, हे क आहे, हे ट आहे. कळलं का? मग कुठलाही नाद तयार व्हायला आघात, एकामेकावर आदळणे ही प्रक्रिया होण्याची गरज आहे. तुम्ही कधी दऱ्यांमध्ये वगैरे गेला असाल तर ते खोल दरीमध्ये तुम्ही इकडं बोलला की तिकडं ते प्रतिसाद येतात त्या आवाजाची. कधी घेतलाय का अनुभव? तर ते काय होतं, तर तुमचा आवाज तिथपर्यंत जातो आणि तो परत येतो, आघात तिथपर्यंत जातो परत येतो. मग ओंकार हा खूप महत्वाचा काय, तर तो अनाहत नाद आहे. जिथं ब्रह्मांड सुरू झालं तिथं तो ओम प्रकट झाला. तो ब्रह्म आहे, एकाक्षरी ब्रह्म. त्याला तो अनाहत नाद आहे, त्याला कुठं आघात नाही आहे, काही नाही. तुम्ही म्हणा, ओम म्हणा, तुला काहीच नाही. म्हणून तो अनाहत नाद आहे. सृष्टीच्या सुरुवातीपासून जो ब्रह्म जिथं सुरू झालं तिथं ओंकाराचं स्थान आहे. मग आता ओंकाराची साधना करताना आपण त्याचं महत्त्व जाणून घेतलं की ओंकार किती महत्त्वाचा आहे. ज्ञानदेवांना वाटलं की ही ज्ञानेश्वरी मी लिहितो तर त्यांनी कोणा देवाचं नाव नाही घेतलं. पहिल्यांदा त्यांनी कोणाचं नाव घेतलं, ओम नमोजी आद्यांना, मग ओंकाराला नमन केलं आणि मग त्यांचं पुढचं ते जे प्रवास आहे कवितेचा तो केला. तर इतकं त्याचं महत्त्व आहे. आता आपल्याला हे का महत्त्वाचं आहे, कारण की आपण आता ज्ञानेश्वरीच्या काळात जगतो. ज्ञानदेव आता आपले जवळचे गुरु ना, आपण त्यांना अनेक लोकांनी 500-700 वर्ष आधीचं त्यांचं आहे, त्याच्यामुळे ते आपले निकटचे गुरु आहेत. म्हणून त्यांनी जे चिंतन केलं ते बघणं गरजेचं आहे. म्हणून ओंकार हे त्यांनी महत्त्वाचा धरला, तर मग आपण सुद्धा साधक म्हणून त्याचं ध्यान केलं पाहिजे. आता ओंकाराची वंदना ही प्रत्येक आपल्या योगाच्या अभ्यासामध्ये किंवा क्लासमध्ये अधूनमधून घेतली जाते. तर काय आहे, ओंकारं बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिनः कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः. ही प्रार्थना घेतल्या जाते बऱ्याचदा. तर ओंकार का महत्त्वाचा आहे, तर तो 3 मात्रांचा आणि बिंदू सहित आहे. ओम असं करतो ना आपण, ओम लिहितो आणि त्याच्यावर एक बिंदू आहे आणि चंद्र आहे. तर 3 मात्रांचा अ, उ आणि म असं असलेले शब्द असलेला ओंकार आहे. तर या या वंदनेचा अर्थ काय, की या 3 मात्रांच्या बिंदूसहित असलेल्या ओंकाराचे योगी नेहमीच ध्यान करतात आणि जीवनातील ऐहिक आणि मोक्षाची कामना पूर्ण करणाऱ्या ओंकाराला नमन करतात. आता ह्याच्यात काय सांगितलं की ऐहिक आणि मोक्ष कामना म्हणजे काय, की तुम्ही आणि योगी दोघे सुद्धा ओंकाराची जर साधना केली तर तुम्हाला काय पाहिजे, भौतिक सुख शांती हे पाहिजे, तर ऐहिक सुख तुम्हाला भेटेल. आणि एक योगी ओंकाराची साधना करतो तर त्याला काय भेटेल, मोक्ष प्राप्तीचा रस्ता दिसेल. तर म्हणजे ओंकार हे म्हणून महत्त्वाचं आहे की तो सगळ्यांना तसा रस्ता दाखवतो. आता ओंकाराला काय, विश्वाची उत्पत्ती करण्यासाठी ब्रह्मदेवांनी पहिले 12 ओंकार म्हणले असं सांगतात. तर ते जे 12 ओंकार करून त्यांनी जी तपश्चर्या केली, तर ते म्हणजे पहिलं बीज मंत्र ओम. तो जो 12 ओंकार त्यांनी केले ब्रह्माने, ते पहिलं बीज मंत्र आहे. आणि नंतर म्हणून ओम कोणत्याही मंत्राच्या आधी जर जोडला तर तो मंत्र जास्त सिद्ध होतो. जसं तुम्ही सूर्यनमस्काराचे मंत्र म्हणता तर रीम पासून पण तुम्ही म्हणू शकता, पण ओम रीम मित्राय नमः, बरोबर आहे असं म्हणता. म्हणजे कोणत्याही मंत्राच्या आधी जर तुम्ही ओंकाराला जोडलं तर तो मंत्र जास्त पॉवरफुल होतो, शक्तिमान होतो आणि फळ देतो. आता ओम अक्षरात अ, उ आणि म असे 3 अक्षर आहेत. म्हणजे असं जर धरलं आपण आध्यात्मिक, तर ते ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे असं आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे काय, जन्म मृत्यू लय, बरोबर आहे. तर त्या अर्थी तुम्हाला कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये ओंकाराचं ज्ञान तारून नेऊ शकतं. आता भगवद्गीतेनुसार ओंकार उच्चारण करण्यासाठी काय होते, तुम्हाला खूप पुण्य प्राप्ती होते. आता ओंकार जर एखाद्या मंत्राआधी लावला तर त्याचा तसा जप करतो त्याच्या मंत्राची शक्ती 10 पट वाढते, असं कोणी नाही, कठोपनिषदात सांगितलेलं आहे. नंतर गुरु नानक त्यांनी काय सांगितलं, एक ओंकार सतनाम.
बरोबर आहे. त्यांच्या गुरु नानक याच्यात प्रार्थना होतात गुरुद्वारामध्ये, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ओंकाराला खूप महत्त्व दिलेलं आहे गुरु नानकांनी. मग आता त्यांनी म्हणजे काय सांगितलं की ओंकार हे सत्य आहे, परमसत्य आहे. आता जैन दर्शनात सुद्धा ओंकाराला अतिशय महत्त्व आहे. म्हणजे ओम केल्या, ओंकार म्हटल्याशिवाय काहीच होत नाही. आता हे तर झालं, पण संत कबीरांनी ओंकारावर, कबीराच्या याला दोहे किंवा साख्या म्हणतात, तर कबीरांनी अनेक दोहे ओंकारावर लिहिलेले. म्हणजे जे आपले लौकिक साधारण लोक होते, ज्यांनी जन्मांचा फिरले आणि अध्यात्म रुजवलं, त्या लोकांना सुद्धा अध्यात्माचं महत्त्व खूप कळलेलं आहे. आता ओंकाराचा पहिला उल्लेख जसं कठोपनिषद झाला, त्याच्याही आधी शुक्ल यजुर्वेद आहे. इतिहासात गेलो तर शुक्ल यजुर्वेदात पहिले ओंकार सांगितलेला आहे. मग आता म्हणून इतकं जुना जर तो आहे तर त्याला काय म्हणायचं, ओंकाराला परब्रह्माचा हुंकार म्हणतात. म्हणजे आता देव काहीतरी छोटेच बोलतात ना, ते काही भाषण करत नाही. तुम्हाला एखादा सद्गुरू असतो, तो एक वाक्य बोलतो, पण ते एक वाक्य 100 पाना एवढं मोठं असतं. तसं हा जो एकाक्षरी मंत्र आहे हा परब्रह्माचा हुंकार आहे. म्हणजे देवाला वाटलं की मी माझ्या साधकांना, माझ्या लोकांना काही देतो, त्यांनी ओम असं नाद केला आणि तो प्रसारित केला. मग आता गीतेमध्ये सुद्धा ओंकाराला विभूती पादामध्ये ओंकार म्हणजे अक्षर म्हणून जर काही असेल तर ओंकाराला पहिलं स्थान कृष्णाने सांगितलं की विभूती आहे. ओंकार म्हणजे विभूती. खूप विभूती सांगितल्यात त्या ह्याच्यामध्ये, तर त्याच्यातलं अक्षर म्हणजे काय तर ओंकार, इतकं त्याचं महत्त्व आहे. मग आता ओंकार हा आघाताशिवाय तयार झालेला ध्वनी आहे, म्हणून तो अनाहत नाद आहे. आता पतंजली मुनींनी सुद्धा प्रणवा याच्याबद्दल सांगितले, तस्य वाचक प्रणवा. म्हणजे काय की तुम्हाला प्रणवाचं वाचन किंवा मनन केलं तर ईश्वर रूप दिसतं, असं पतंजली सुद्धा सांगतो. आणि परमेश्वराकडे नेणारा असा तो प्रणव, म्हणून काय म्हटलंय, प्रकर्षेण नियती इति प्रणवा, असं परत एकदा त्याच उपनिषदात सांगितलं. आता ज्ञानेश्वरांनी तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की पहिले ओंकाराला वंदन केलं आणि पूर्ण ज्ञानेश्वरी लिहिली. ह्याच्यात ओंकाराचं सगळं महत्त्व आहे. आता थोडक्यात हे तुम्हाला ओंकाराची माहिती याच्यासाठी करायची आहे की तुम्हाला कधी योग साधना हा कोर्स पण झाला तुमचा, तर तेव्हा तुम्ही साधक म्हणून स्वतःचा अभ्यास करा. तेव्हा तुम्हाला काही गाईडलाईन स्वतःला माहिती असावी, किंवा एखादी गोष्ट तुम्हाला अर्धवट माहिती आहे किंवा काहीच माहिती नाही तर त्याच्याबद्दल आकर्षण वाटत नाही. पण मग आता तुम्हाला मी बारकाव्या काही गोष्टी सांगितल्या, शोधून कठोपनिषद हे ते, तर तुमच्यातल्या दोघांना तर नक्कीच वाटेल की हे कुठं लिहिलेलं, मी वाचतो, यूट्यूब सर्च करतो हे. तर ही उत्कंठा तुमची, जिज्ञासा वाढावी म्हणून हे मी तुम्हाला विशेष काही छोटे पॉईंट सांगण्याचा प्रयत्न केला. आता ओंकाराचे स्वरूप काय आहे, ओंकाराचं स्वरूप. आता एखादी गोष्ट आहे बाबा, हे लाल आहे, याचा रंग पांढरा आहे, हा एवढा मोठा आहे, याचा व्यास 3 किलोमीटर आहे, असं सगळं हे झालं स्वरूप. तर ओंकाराचं स्वरूप जसं पहिले सांगितलं की तो अनाहत नाद आहे, त्याला आघात नाही आहे, तो आघाताशिवाय तयार होणारा नाद आहे. तुम्ही म्हणून बघा, ओम, तुमच्या घशाला काही त्रास होत नाही. आता हे तुम्ही अनुभव घ्या हळूहळू. नंतर काय आहे की तो सूक्ष्म आणि बृहत आहे. सूक्ष्म म्हणजे काय की जर तुम्ही मनातल्या मनात म्हटला तर तो अतिशय सूक्ष्म तुम्हाला आत्म्यापर्यंत, अंतर्मनात तुम्हाला त्याची जाणीव होते. हृदयात म्हणजे जसं आता आमच्याकडे एक मॅडम येतात, त्यांना ध्यान लागलं की त्यांच्या हृदयाचे स्पंदन ऐकू येतात, इतकं त्यांचं ध्यान लागतं. तर ते खूप अभ्यासाचा विषय आहे. तसं जर तुम्ही खूप अभ्यास ओंकाराचा मन लावून केला तर तुम्हाला तो सूक्ष्म नाद ओंकार तुमच्या हृदयात दिसू लागतो, जाणवतो. आणि त्याच्या 3.5 मात्रा आहेत, अ, उ आणि म, हे त्याचं थोडक्यात स्वरूप आहे. आता अ, उ आणि म या तिघांना घेऊन आपण अनेक लॉजिक लावू शकतो. अ, उ म्हणजे काय, ब्रह्मा विष्णू महेश, किंवा उत्पत्ती स्थिती लय, किंवा भूत वर्तमान भविष्य, किंवा जागृती स्वप्न आणि निद्रा, किंवा तामस राजस आणि सात्विक. असं आपल्या पद्धतीने आपण लॉजिक लावलं
तर आपली त्याच्यावर श्रद्धा बसू लागते. कळलं? तर आता इथपर्यंत समजलं की ओंकार हा फार जुना आहे आणि जिथं आपण आपली बुद्धी किंवा इतिहास पोहोचत नाही तिथून तो सुरू झालेला आहे ओंकार. मग आता त्याचं उच्चारण कसं करायचं, याच्यासाठी आता वेगवेगळे प्रवाह आहेत बघा. आता जसं ते कैवल्यधाम, मग बिहार स्कूल ऑफ योगा, एस व्यासा, तर जे 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 जसं जसं रिसर्च करतात तसं तसं ते त्यांचं मांडत जातात. हे असं म्हणा, हे असं म्हणतात, असं तसं म्हणतात तसं. पण जनरल लोकांसाठी जे साधक आहे किंवा सुरुवात करणार आहे त्यांनी काय करायचं आहे की 10 सेकंदाला एक ओंकार असं जर आपण गणित धरलं, 10 सेकंद, 1 ते 10 नंबर म्हटलं ना आपण, तर 10 सेकंद होते. तर त्या 10 सेकंदापैकी तुम्हाला 2 सेकंद ओ म्हणायचे, 3 सेकंद ऊ म्हणायचे आणि 5 सेकंद मो म्हणायचे. म्हणजे काय, मकार तुम्हाला लांबवायचा आहे. आकार आणि उकार छोटा 5 सेकंदामध्ये 2 पार्ट आणि उरलेला सगळा मकार. कारण का, तर मकार हा तुमच्या मस्तिष्क इथे 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 दिसला पाहिजे, इथं तो त्याचं सेन्सेशन झालं पाहिजे मस्तकात. म्हणजे इथं काय असतं, सहस्त्रार चक्र असतं ना तुमचं. म्हणजे तुम्हाला आध्यात्मिक प्रगती किंवा एकाग्रता, त्याचं जे ध्येय आहे ओंकार साधनेचं, ते मिळण्यासाठी तुमचं मकार लांब घेतला पाहिजे. आता विभिन्न व्याधींवर वगैरे आता जसं जसं रिसर्च होतंय ओंकारावर तसं तसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते म्हणायला सांगतात. जसं हे मायग्रेन आहे तर बाबा तुम्ही जास्त म्हणा, मग कमी म्हणा, अशा पद्धतीत ते तुम्हाला सांगितलं जातं. पण आपण सुरुवात करणारे साधक म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवावी की आपल्याला 10 सेकंदात एक ओंकार म्हटला तर त्यातले पहिले 2 सेकंद अ म्हणायचं आहे, नंतरचे 3 सेकंद ऊ म्हणायचं आहे, नंतरचे 5 मकार करायचं आहे. असं म्हणजे काय, एका मिनिटामध्ये तुमचे 4 ते 6 ओंकार म्हणून होतात. म्हणजे जर तुम्ही ठरवलं की तुम्हाला 11 ओंकार म्हणायचे तर तुम्हाला किती मिनटं लागतील सांगा मला. तुम्ही बसून शिस्त घेईपर्यंत सगळं होईपर्यंत 10 ते 12 मिनिटाचा हा अभ्यास असेल. कळलं? मग अकार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या नाभीच्या तिथे तुम्हाला त्याचं स्पंदन जाणवतात. जेव्हा उकार म्हणतो तेव्हा छातीमध्ये जाणवतात आणि मकार म्हटलं तर ते मस्तकामध्ये त्याचे व्हायब्रेशन तुम्हाला पेनिट्रेट झाल्यासारखे दिसतात. आता ओंकार म्हणताना काळजी काय घ्यायची, तर तुम्हाला झटका न देता असं आ ओम कोणी ओम असं काहीही करायचं नाही. तर अलगद आणि हळूवार मृदुतेने तुम्हाला ओंकाराचा जप करायचा आहे. आता त्याच्यासाठी काय सांगितलंय बघा, सततम तैलधारेव दीर्घदम निनादवत दीर्घ प्रणवमुच्चार्थ गंभीर शंख निनादवत. म्हणजे काय, तर जसं तुम्ही तेल असं सोडून बघा आणि इकडं पाणी सोडून बघा, पाण्याचे तुटक तुटक थेंब पडतात. लक्षात, तुम्ही प्रयोग करा. कढईमध्ये आई तेल घालताना बघा किंवा स्वतः टाकून बघा, एक प्रयोग करा. तर ती तेलाची धार सतत असते, ते तुटत नाही. पाण्याची धार कटते मध्ये मध्ये, जसं आपण पावसाचं बघतो ना, थेंब 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 असे डॉट डॉट असतात. तर प्रवाही सतत प्रवाही असा अखंड, म्हणजे तुटलं नाही पाहिजे तुमचं. अ म्हटल्यानंतर ऊ नंतर मो असं त्याच्यात कट नाही झाला पाहिजे. तर सतत तैल धारवत म्हणजे तेलाच्या धारेप्रमाणे अखंड तो म्हटला गेला पाहिजे. आणि घंटेचा नाद तुम्ही ऐकला का, मंदिरामध्ये घंटा असते का, किती छान वाटतं. घंटा वाजवलं माणसाला छान का वाटतं, कोणाला सांगता येईल. कधी मंदिरात गेल्यावर घंटा वाजवण्याचा प्रयोग करा. तर घंटा निनाद म्हणजे काय, की ती नुसती एकदा वाजते आणि थांबत नाही, तर ती थांबल्यावरही आपण असं केल्यावरही कितीतरी क्षण तिचे व्हायब्रेशन तुम्हाला आवाज येत होतो. तो जो निनाद आहे तसा तुम्ही मो म्हटल्यावर पण तो सूक्ष्म नाद तुम्हाला स्वतःला अनुभवता आला पाहिजे. शंखनाद कधी ऐकला असेल तर शंखाचं सुद्धा तसंच आहे बघा, की तुम्ही त्याचा आवाज
केला, शंखनाद केला, तरी तो तुम्हाला परत आकर्षित करतो. संपल्यावर सुद्धा त्याचे व्हायब्रेशन किंवा तो आवाज थोड्या वेळापुरता तुमच्या कानाला ऐकू आल्यासारखा. हे जे घंटा निनाद आहे तो तसा पद्धतीत तुम्हाला ओंकार म्हणायचा. तर ह्या 4-5 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर काही प्रयोगानंतर आणि अभ्यासानंतर तुम्ही उत्कृष्ट ओंकार साधक असू शकता. 10 ते 12 मिनटं जर तुम्ही दिवसभरातले दिले तर तुम्ही हे सहज करू शकता. आणि हा योगाभ्यासातला एक महत्त्वाचा टप्पा असं जर तुम्ही म्हटलं तर ते निश्चित तुमच्यासाठी पुढे उपयोगी आहे. आता तो श्रद्धेने करायचा विषय आहे ओंकार साधना. आणि आता समजा आपण कॉमन घेतो आहे, मग आता माझा आवाज बस काय आहे, कोणाचा मोठा असतो, तर मग ज्याचा आवाज मोठा आहे त्याच्या आवाजासाठी मी कॉम्पिटिशन करायची नाही. माझ्या आवाजाचा जो पिच आहे, माझ्या आवाजाचा जो व्हॉल्यूम आहे त्यातच मी म्हणायचा आहे, बरोबर आहे. की कॉम्पिटिशनमध्ये यांचा आवाज मोठा आहे म्हणून मी मोठ्याने म्हटलं तर मग मी थकून जाईल ना, माझी एनर्जी जास्त जाईल, म्हणजे मी थकून जाईल आणि मला म्हणायला नाही त्राण राहणार. कारण की तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही ओंकाराचा जप जर 11 वेळेस 151 वेळेस वगैरे करायचा प्रयोग केला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही तुमचं पूर्ण पोट आणि असं रिकामं झाल्यासारखं वाटतं तुम्हाला. जे इतकं तुम्हाला स्ट्रेंथ लागते सगळं ते ओम म्हणायला. हा अनुभव तुम्ही घ्या, नक्की घ्या तुम्हाला, आणि त्याच्यामधनं खूप पॉझिटिव्ह एनर्जी भेटते तुम्हाला. तर म्हणून आपला जो व्हॉल्यूम आहे, आपला पीच आहे, स्वतःचा माहिती असतो स्वतःला की माझा आवाज बसाडा आहे, माझा हळू आहे, तर त्या आवाजाला पुरेसं पूरक तसंच तुम्हाला म्हणायचं आहे. नंतर अजून एक 4 वाणी सांगितलेल्या आहेत, वैखरी, मध्यमा, परापश्यंती. तर सगळ्यात सुरुवातीला जर तुम्ही पहिले साधक आहात आणि तुमचं मन अस्थिर आहे, जास्त लवकर कॉन्सन्ट्रेट होत नाही, तर तुम्ही आपल्या योग्य आवाजामध्ये म्हणजे वैखरी वाणीमध्ये ओंकाराचं जप करायचं. हां, जसं ओम, ठीक आहे. नंतर मध्यमा म्हणजे काय की तो अधिक सूक्ष्म व्यायाम आहे आणि माझं मला ऐकू येईल, ओ, ही झाली मध्यमा वाणी, म्हणजे माझं मला ऐकू येईल इथपर्यंत जर मी म्हटलं तर तो मध्यमा वाणीमधला अभ्यास झाला. मग तो अधिक सूक्ष्म झाला ना, कारण मला माझाच ऐकायचं आहे, तर मग मला किती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल ना, मला हळू बोलते मी, तर हे मला माझं ऐकू येणार आणि मी त्याच्यावर चित्त एकाग्र करणार, म्हणजे माझं काय होणार, सूक्ष्म अभ्यास होणार एकाग्रतेचा. तर या अर्थाने मध्यमा वाणीमध्ये जेव्हा तुम्ही ओंकार जप किंवा कोणत्याही मंत्राचा जप करतात तेव्हा तुम्हाला त्याचे लाभ जास्त होतात. आता परा म्हणजे काय, मानसिक जप. आता तुम्ही सद्गुरू कुठले बघितले तर ते इकडं काहीतरी असं बघत असतात आणि असं त्यांचा हात आणि त्यांची माळ चालू असते, त्यांच्या मनामध्ये ते मानसिक कुठला तरी जप सतत करत असतात. तर ते खूप महत्त्वाचं आहे, जप करणं, मानसिक जप. मग आणि पश्यंती म्हणजे काय, ते तर मग फक्त योगी असतात ना, जे अगदी खूप काय म्हणतात सिद्ध पुरुष, त्यांनाच हे प्रचिती येऊ शकते की त्यांनी ठरवलं की त्यांना ओम ऐकायचं आहे आणि त्यांच्या हृदयातून तो नाद ओंकार प्रसरित झाला. ह्याच्यासाठी खूप साधना लागते. पण आपण जर सुरुवातीचे साधक आहोत तर आपल्याला हे गोष्ट काय करायची, श्रद्धेने करायचं आहे, वैखरी वाणीत करायचं आहे. आपला जो व्हॉल्यूम आहे त्याला लक्षात घेऊन तुम्हाला त्या पद्धतीने तो ओंकार म्हणायचा. तर हे झालं आपल्या साधकांसाठीचं ओंकाराचं स्वरूप. आता कोणता पण तुमचा क्लास असतो तर पहिले काय असतं, एक प्रार्थना आणि मग 3 ओंकार, बरोबर आहे. त्याच्याशिवाय तुमचा योगाचा क्लास सुरू होतो का, नाही. तर ओंकाराला अजून एक महत्त्वाचं म्हणजे की ओंकार हा कोणत्याही धर्मसमुदायाशी संलग्न नाही, तो अनाहत नाद आहे. ब्रह्माने ते जेव्हा नाद निर्माण केला तेव्हा ओंकार निर्माण झाला असं आहे. तेव्हा काही लोक त्याला काय म्हणतात की कुठल्या तरी धर्माला जोडतात, तर ते पण बरोबर नाही. ते विश्व शब्द आहे तो ओंकार.
त्याच्यामुळे त्याची साधना करणं कोणत्याही धर्माला मी पाळतो असं नाही. तर तो माझा मानसिक स्वस्थतेसाठीचा जप आहे. आता ओंकाराची साधना केल्यावर तुम्ही अजून सिद्धपुरुष नाही किंवा काही साधनेत नाही, तर प्रत्येक काम मी केलं तर मला काय मिळेल ही त्याच्याशिवाय कोणी काही करत नाही. काही मिळाल्याशिवाय मला हे करावं वाटत नाही बाबा. मग आता ओंकार ध्यान करायचं का, त्याच्यामुळे त्याचे फायदे काय किंवा ते केल्याने तुम्हाला काय मिळतं हे जेव्हा मी तुम्हाला सांगेन, तर हे जे वर्णन आहे करायचं कसं त्याच्यापेक्षा फायदे जास्त आहेत. त्याच्यात 2 पानं लिहिलेली की इतके फायदे तुम्हाला आहेत ओंकाराचे. त्यातले निवडक मी तुम्हाला सांगते की ओंकार साधना ही कल्पवृक्ष मिळाल्यासारखी साधना. कल्पवृक्ष म्हणजे काय की जिथं तो पुराणात लिहिलेला वृक्ष की ज्याच्या खाली तुम्ही बसले आणि नुसती इच्छा करा ते तुम्हाला मिळेल. तर प्रणव साधना ही अशी साधना आहे की तुम्ही डोळे लावून ते म्हणा आणि मला हे म्हणजे इच्छा फक्त की ती कधी ना कधी तुम्हाला पुरी झाल्यासारखं लक्षात येईल. पण नियम आहे की श्रद्धापूर्वक सातत्यपूर्ण करण्याची गरज आहे. आणि सामान्यांना काय होतं, प्रापंचिक सुख आणि आध्यात्मिक योगाला मोक्षप्राप्ती, मनुष्यापासून देवत्वापर्यंत नेण्याचे गुण ओंकारामुळे निर्माण होऊ शकतात. आता जपते मनोकायी क्लेश नष्ट होतात. जपाने म्हणजे हे प्रश्नोपनिषदात लिहिलेले आहे की ओंकार जपाने तुमचे मनोकायी क्लेश म्हणजे काय. आता सायकोथेरपी म्हणून ओंकाराचं ध्यान अनेक दवाखान्यांमध्ये करून घेतलं जातं. तर का तर ह्याच्यात लिहिलेलं आहे की प्रश्नोपनिषदात लिहिलेले की ओंकार जपाने तुमचे मनोकायिक क्लेश कमी होतात. म्हणजे काय, मनोकायिक म्हणजे काय, तुमचं विचारांना ते स्थिर आणतात आणि तुमचं मग शरीर स्थिर होतं. त्यानंतर सर्व प्रकारची इच्छापूर्ती होते, हे कठोपनिषदात लिहिलेले. आता अजून एक म्हणजे आता हे कितपत खरे माहिती नाही, पण असं लिहिलेलं आहे, हे मांडूक्योपनिषदात लिहिलेले की ऊच जर उच्चारण तुम्ही ओंकारमध्ये जास्त केलं, ऊच जसं मी सांगितलं विविध प्रकारात ओंकाराचं चॅन्टिंग आहे, तर ऊच उच्चारण जर जास्त केलं तर 4 पिढ्यांचं तुमचं कल्याण होतं असं त्यांनी लिहिलं. 4 पिढ्या म्हणजे विचार करा तुम्ही किती साधना तुमची फलित देणार. 4 पिढ्यांना ते सुख देणार. त्यानंतर ते सर्व पापनाशक आहे असं वराह उपनिषदात लिहिलेलं आहे. आणि त्याचा परिणाम पंचकोश, आपल्या पंचकोश तुम्हाला माहिती आहे, आता मी ते परत सांगण्यात वेळ घालवणार नाही कारण आपल्याला 2 मिनिटाचं ओंकार ध्यान घ्यायचं आहे, नंतर त्याचा अनुभव घ्यायचा आहे. तर वराह उपनिषदात सांगितलं की तो सर्व पापनिषद आणि पंचकोशावर त्याचा सुपरिणाम होतो. शरीर निरोगी झालं त्यामुळे तुमचं मन एकाग्र होतं, समाधान, आनंद आणि उन्मनी अवस्था. उन्मनी अवस्था हा शब्द तुम्हाला परत कधीतरी मी उन्मनी या शब्दाचा अर्थ आहे. तुम्ही सुफी संत पाहिलेत का, सुफी व्हिडिओज वगैरे, सुफी गाणं म्हणणारे, आता कोण आहे बघा तो, सुफी गाणं कधीतरी यूट्यूबवर सर्च करा. तर ते जे लोक असतात बघा असे, त्यांच्याकडे असं एकतारीसारखं छोटंसं वाद्य असतं, टुंग टुंग टुंग, कुठंतरी दऱ्याखोऱ्यांमध्ये देवाची प्रार्थना करतात, असं नुसते नाचतात अशी. ती जी त्यांची भक्ती आहे ना, ती आपल्या लोकांमध्ये अभाव आहे त्याचा. तर ते जे सुफी संत आहेत ते जितकं समाज, आणि मग ती जी त्यांची जी त्यावेळची जी अवस्था आहे ती उन्मनी अवस्था. तर तुमचं मन आणि चित्त आणि सगळं गळून पडतं आणि तुम्ही एक जो विचार करताय ज्याचा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही त्याच्यासोबत आहे, हे जे वाटणं आहे हे उन्मनी अवस्थेचं लक्षण आहे. पण ही अवस्था म्हणजे आता तुम्ही म्हणाल की दारू खूप पिली तरी तसं होतंय माणसं. आताची मुलं हा प्रश्न मनात आता अनेकांच्या लगेच आला असेल, बरोबर, ते हसला म्हणजे त्याच्या मनात आलेला आहे. त्याच्यात गैर काहीच नाही. चांगल्या मार्गाने तुम्ही मदहोश होऊ शकता आणि दारू पिऊन पण मदहोश. पण दोघांमध्ये जी तफावत आहे
तर दारू पिऊन जो गटारीत लोळतो त्याला उन्मनी अवस्था हा शब्द नाहीये. आपल्याकडे पंढरपूरचे वारकरी आहेत ना तसे. हा, तुम्ही ती वारी जाते इथून बघा, किती एकाग्रतेने ते किती किलोमीटर जातात. एका शिस्तीत त्यांचा टाळ चालतो. त्यांना कोणी असं रांगेत जा म्हणत नाही, काही नाही काही नाही, त्यांचे ते शिस्तीत जात असतात. ही जी ध्यास आणि आस आहे, ती जी अवस्था तुम्हाला काही वेळापुरती येते. ते रिंगण बघा, ते रिंगण नुसतं टी व्हीत बघताना शहारा येतो, ते घोडा काय फिरतो ते असं, हे जे सगळं आहे हे सगळ्या उन्मनी अवस्था आहे. म्हणजे शेवटी तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला देवाच्या सानिध्याशिवाय जे आत्मसमाधान, सौख्य आणि आनंद आहे तो नाही. कुठेही जा, फिरून तुम्हाला एखादा जप, एखादा मंत्र, एखादं स्तोत्र इथंच तुम्ही येता. ते तुम्हाला कशाने मिळणार आहे तर कुठला तरी जप करणे. तर मग जप हा ओंकार जपासारखा कुठलाही जप नाही, कारण की तो एकाक्षरी मंत्र आहे. त्याला तुम्हाला जास्त पाठ करायचा नाही आहे. डोळे लावून बसलो, एखादा मिस केला तरी ठीक आहे बाबा, पुढचा धरतो. या पद्धतीने तुम्ही त्याला जवळ करू शकता आणि तुमचं आयुष्य काय म्हणतात चांगलं करू शकता. आता बघा, अनेक लोक, आता हे बघा, मला माहीत नाही, पण मी उगीच म्हटलं, हे मला दारूचा हा विषय उदाहरण माझ्या डोक्यात सुद्धा नव्हतं, पण मला असं लक्षात आलं की एका दोघांना हा प्रश्न मनात आला आहे, उगीच वाटलं मला, म्हणून मी त्याचं विश्लेषण केलं. तर हे जे उगीच एखाद्या मनात ग्रुपमधल्या दोघात एखाद्याला असं वाटू शकलं, हे जे माझ्या मनात येणं आहे, हे मला तुमची अनेक न बघता सायकोलॉजी कळली किंवा मानसिकतेचा थोडा तुमच्या मनात काय चाललंय याचा ध्यान यायला लागलं मला, असं मला वाटतं. हे उगीच नसतं, हे तुम्ही काहीतरी करता, काहीतरी साधना करता, म्हणून ते तुम्हाला समजतं. आता अनेकदा आपली आई बघा, म्हणजे जी आपली खूप जवळची व्यक्ती आहे, या सिच्युएशनला ही व्यक्ती किंवा माझा हा मुलगा काय म्हणणार आहे, शब्द जशाला तसे ती सांगते आणि तो 12 किलोमीटरवरून परत आला सेम तसंच रिॲक्ट करतो. हे काय असतं, बरोबर आहे ना? काय असतं तर ते एकरूप होणे, तादात्म्य पावणे, म्हणजे की ते माझं जे बाळ आहे, माझं मुलगा मुलगी, त्याच्याबद्दल मी पूर्ण समर्पित आहे, हे समर्पण ते तुम्हाला पे करतं. तर आयुष्यामध्ये योगात तुम्ही आलात तर ह्या 4 गोष्टी जर तुम्ही इथं 1 वर्षभरात, आता तर तुम्हाला समजलं, मग तुम्ही ते अनुभवणार कधी, आत्मसात करणार कधी आणि तुम्हाला त्याचं महत्त्व पटणार कधी, ह्या हळूहळू टप्प्याटप्प्याने येणाऱ्या गोष्टी. मी आता आज तुम्हाला एवढं मोठं सांगितलं, ह्याच्यातल्या 4 जरी गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या की नाही बाबा, ओंकार ध्यान करायला पाहिजे, त्याच्यामुळे आपलं हे होतं ते होतं ते होतं, काही तर काही होत नाही, पण योग साधनेतील व्याधीच त्याआधी अंतराय तर दूर होतात. बघा, म्हणजे काय सांगितलं की योग साधनेमध्ये अंतराय सांगितलं ना, की व्याधीच त्यान आणि आलस्य, तर हे तर दूर होतील तुमचे, की बाबा मला यावंच वाटत नाही क्लासला, पण जाऊ देवा चला मी येतो, हे जे आहे हे तर नक्कीच काढतं. आणि तुम्ही जर ओंकार ध्यान केलं इथं बसून, तर आजूबाजूच्या सगळीकडे त्याचे चांगले व्हायब्रेशन्स राहतात, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी त्या भागातली वाढते. तुम्ही कुठल्या घरात गेला तर तुम्हाला छान वाटतं, कुठल्या घरात असं वाटतं नाही रे भाऊ कधी पटकन बाहेर पडत. हा तिथला काय असतो, ओरा असतो, तिथलं वातावरणातली प्युरिटी असते. तर हे तुम्हाला त्याच्यामुळे ओंकार जपामुळे तुमचं आजूबाजूचं सुद्धा वातावरण शुद्ध, पवित्र आणि मंगलमय होतं. आणि अजून ओंकाराच्या श्रवणाने काय होतं, मोक्ष प्राप्ती होते. आता बघा, याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे जर माणसाच्या आयुष्याचं ध्येय कैवल्य किंवा मोक्ष प्राप्ती लिहिलं तर ते साध्या ओंकार जपाने तुम्हाला साध्य होऊ शकतं. त्याच्यासाठी जर तुम्हाला त्यांनी काही अटीतटी सांगितल्या नाही आहे की तुम्हाला अमुकच आसन करायचं आहे, अमुकच आसन करायचं आहे, याच वेळी करायचं आहे, त्याच वेळी नाही करायचं, तुमचा सोयीचा वेळ, तुमचं व्यवस्थित आसन. आता तुम्हाला पद्मासनात नाही जमत, तुम्ही मांडी घाला, मांडी घालून नाही जमत, सरळ लांब पाय करा, फक्त पाठ सरळ ठेवा, म्हणजे तुमची एकाग्रता वाढते आणि तुम्हाला म्हणायला सोपं होतं. इतक्या छोट्या छोट्या गोष्टीचा जर तुम्ही अभ्यास करून जर अभ्यास केला तर मला नक्की वाटतं की जोवर हा तुमचा कोर्स संपलेला असेल, तुम्ही परीक्षा दिली असेल, तर ह्याच्यातले 2-4 जण तरी
सरांना सांगतील की सर आम्ही 15 मिनिटाचं ध्यान आठवड्यातनं एकदा तरी करू शकतो. तर हे याचं आपल्याला म्हणजे हे गिफ्ट आहे. समजा तुम्ही विद्यार्थ्यांकडून ह्या आमच्या टीचर लोकांना हे गिफ्ट असेल की दोघा चौघांना तरी असं अनुभूती येईल किंवा वाटेल की नाही नाही मी हे आठवड्यातनं माझा गुरुवार आहे बाबा, माझा रविवार आहे, यावेळी मी हे करेन. आणि जेव्हा तुम्ही सुरुवात करता, सुरुवात करणं खूप महत्त्वाचं. तिथं आळस नको. सुरुवात केली की मग तुम्हाला त्याचा ध्यास लागत जातो, तुम्ही अनुभव घ्या. आता रोज नाही, मग दर गुरुवारी, मला गुरुवारी सकाळी 9 वाजता नाही, 5 वाजता, रात्री 10 वाजता वेळ असतो, ठीक आहे, रात्री 10 वाजता बस. मग दर गुरुवारी रात्री 10 वाजता 15 मिनिट ओंकार जप. समजलं? ते पण तुम्हाला मग हळूहळू मग जाऊ दे, मग आता गुरुवार, मग आता एक दिवस ॲड करून बघतो, अशी तुमची जिज्ञासा आपोआप जागृत होते. आणि सध्याच्या आपल्या या आता दूषित वातावरणामध्ये मायग्रेन हा शब्द अर्ध डोकं दुखतो, अगदी छोट्यापासून म्हाताऱ्यांपर्यंत हे ऐकलं जातं, मायग्रेन झालंय, माझं अर्ध डोकं दुखतं. तर ओंकार ध्यान हे मायग्रेनवरचं सगळ्यात चांगलं औषध. षण्मुखी मुद्रेमध्ये जर तुम्ही ओंकाराचा जप केला तर तो तुम्हाला खूप पे करतो. मग इथपर्यंत जर आपण ओंकार साधनेच्या शरण गेलो तर तुम्हाला जो कैवल्य हा योगाचा अंतिम साध्य आहे आणि उपासना कशी करायची तर ती प्रणव जपाने, कोणताही जप, मग गायत्री मंत्र हे ते, पण हा एकाक्षरी मंत्र आहे, अनाहत नाद आहे. आणि अजून नादानुसंधान, हठयोगामध्ये नादानुसंधान ही छोटीशी क्रिया सांगितलेली. नादानुसंधान म्हणजे तुम्ही जर त्याचा अभ्यास करायचं ठरवलं, त्याचं छोटंसं स्क्रिप्ट आहे, मी तुम्हाला तुमच्या ह्याच्यावर टाकेल की ओंकार 36 वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे. 36 वेळेस. पहिले जसं हे परापश्यंती वैखरी सांगितलं मी, म्हणजे मोठ्याने, मग हळू, मग हळू, मग फक्त अनुभव घ्यायचा. काही अनुभव येत नाही बरं का, म्हणजे ते म्हणतात ना हृदयातून तो पश्यंती वाणीतून काहीच येत नाही, बिलकुल येत नाही, पण ते करायचं. आला का मला आला का, असं ते प्रत्येक 36 वेळेस तुम्हाला तो म्हणायचा. मी त्याचा स्क्रिप्ट टाकेल नादानुसंधान. तर त्याच्यात त्यांनी लिहिलं की तुमचा आवाज अतिशय मधुर होतो. मधुर म्हणजे एखाद्याचा भसाडा आवाज आहे, त्याने हा प्रयोग करायला काहीच हरकत नाही. आणि तुमचा आवाज ऐकून दूर पण बसणारा व्यक्ती त्या आवाजावर मोहित होतो. असं ते नादानुसंधान अभ्यास आहे. तो फार जुना अभ्यास आहे, अगदी त्याच्याबद्दल इतकुशी छोटीशी स्क्रिप्ट आहे, एक पॅरेग्राफ सुद्धा नसेल. पण ज्यांनी त्याचा अभ्यास केला, आता माझी एक चांगली मैत्रीण आहे, ती त्याचा आता ध्यास घेतला, तर तिची संगीतात इतकी प्रगती, म्हणजे की तुम्ही मिरॅकल ज्याला अकिठं नव्हतं जमत, तर ते आहे. पण म्हणजे तुम्ही त्याच्या माग केला तर तुम्हाला ते मिळतं. तर नादानुसंधान म्हणजे आवाज तुमचा बोर होतो. आणि माहिती नाही, असं छान सगळ्या ओंकाराचे सगळे खूप चांगले सुपरिणाम आहेत, एकही त्याच्यामध्ये असं निगेटिव्ह काहीच नाही आहे, सगळं चांगलं आहे. आणि प्राणायाम घडतो तुमचा ओंकार म्हणताना, ओंकार घडताना प्राणायाम घडतो. तुम्ही श्वास घेता आणि ओ म्हणताना, आता म्हणायचं कसं त्याचं टेक्निक आहे. श्वास घ्यायचा आहे तुम्हाला, दीर्घ श्वास घ्यायचा, मग तोंड उघडून म्हणायचं. म्हणजे काय, तोंडाने तुमचा श्वास बाहेर जातोय, नंतर तोंड तुम्हाला बंद करायचं आहे आणि मग मकाराचं उच्चारण करायचं, आणि मग. हे तुम्हाला सुरुवातीला अवघड वाटेल, पण जसं जसं तुम्ही प्रयोग कराल तर तुम्हाला ते सोपं वाटेल. आणि जेव्हा तुम्ही याच पद्धतीने ओंकार म्हणता तर तो तुम्हाला जप म्हणून म्हणजे त्याच्यात तुम्ही अग्रेसर होता. अन्यथा ओरडत बसले त्याला काही उपयोग नाही. म्हटल्यानंतर उ आणि म म्हणताना तुमचे ओठ बंद झाले पाहिजे. म्हणजे काय झालं, कुंभक करतायत. लक्षात घ्या, आता आपण योगाच्या भाषेत त्याचं थोडं थोडं विश्लेषण केलं, तर या पद्धतीत तुम्ही पूर्ण प्राणायामाच्या स्टेप्स फॉलो करा. आणि जोपर्यंत तुमचा श्वासमध्ये आहे तोपर्यंत तुमचा म चालतो. जिथं आतला श्वास संपला तिथं मकार संपून जातो. मग आता काही जणांचा श्वासाची आत घेण्याची पॉवर आणि धरून ठेवायची पॉवर जास्त आहे, त्यांना काय होतं, ते जास्त लांब मकार म्हणू शकतात. काही जण
अगदीच लवकर बाद होतात. मग त्याला घाबरून जायची गरज नाही. तुम्ही जसं जसं सराव कराल तसं तसं तुम्हाला ओंकार बरोबर 10 सेकंद एक ओंकार, 2 मिनिट 2 सेकंद 3 सेकंद 5 सेकंद असं ते सरावाने साध्य होईल. पण सुरुवातीला जर सगळंच तुम्हाला 2-4 सेकंदात संपलं तर काही घाबरायची गरज नाही. तुम्ही त्याची साधना करत राहा. कळलं? तर तुम्हाला या साधनेसाठी शुभेच्छा. आणि ओंकाराच्या ध्यानाने काय होतं तर फक्त ध्यान केल्याने नाही तर तुम्ही ओंकार जप करताय तर मी त्याचं ऐकली, त्याचं श्रवण केलं किंवा कोणी कीर्तन करतं ओंकाराचं त्याचं मी बघितलं किंवा कोणी दुसरं जप करतंय तर त्याच्याकडे मी फक्त लक्ष दिलं तरी मला काय मिळू शकतं, मला ईश्वर प्राप्ती होऊ शकते किंवा इच्छित परायण होऊ शकतो. मला जे वाटतं ते मला मिळू शकतं. इतकी त्याची महती आहे. म्हणजे ही म्हणते तर ते मला त्याचं फळ मिळू शकतं मी जर मन लावून तिला ऐकते. श्रवणम कीर्तनम जे फक्त ऐकणे आणि त्याचं कीर्तनात रंगून जाणे इतकं जरी केलं तरी त्याला तुम्हाला फळ आहे. तर या पद्धतीने आपण आता ओंकाराबद्दल सगळी माहिती घेतलेली आहे. हळूहळू तुम्ही आता जेव्हा 3 ओंकार म्हणण्याचा प्रयत्न कराल या पद्धतीचा हळूहळू तुमची प्रॅक्टिस जशी होईल तसं तुम्हाला त्याचं महत्त्व कळेल. आणि म्हणजे मला तर असं वाटतं की 2-3 तरी चौका आता समजा खूप मोठा ग्रुप आहे तुमचा तर त्याच्यातल्या 70 पैकी 5 ते 7 जणांना तरी ह्याचं महत्त्व पटावं आणि त्यांनी म्हणावं की आम्ही ही साधनेला तयार आहोत किंवा आम्ही ही केली आणि आम्हाला छान वाटलं. तर या पद्धतीत आपण आता जसं मी म्हणाले की आपल्याला हे पण करायचं आहे काय त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा. कारण कसं आहे मी आता एवढी बडबडच केली ना पण ती तुमच्या पल्ले किती पडली त्याची अनुभूती जर तुम्हाला येणार असेल तर काही उपयोग आहे. नाहीतर काय ते जसं पालत्या गड्यावर पाणी किती सांगा काय लक्षात बसलं नाही बसलं. तर आपण एक छोटासा अनुभव घेऊया ओंकार ध्यानाचा. आणि म्हणजे काय होईल की तुम्हाला कळेल की योग्य ओंकार केल्याने तुम्हाला किती छान तर श्वासाचा अनुभव घ्या. तुम्ही बरेच थकला आहात तरी पण हे थोडंसं तुमच्या जास्तीची एक्सरसाइज आहे. 3 मिनिट बरोबर वेळेमध्ये संपेल आपलं सगळं. तर इथून पुढे जे तुम्हाला ऐकवलं जाईल आता मुद्दाम मध्ये मी कंटिन्यू घेणार नाही आहे कारण की काय आहे की तुम्हाला श्वास घ्यायला अवसर मिळायला हवा म्हणून मध्ये एक श्वास घेण्यासाठी एक फ्लुएंट म्युझिक असेल एकदम तुम्हाला माइंड ग्लोईंग म्हणजे काय की छान वाटेल तुम्हाला असं तरतरीत वाटेल जसं काही तुम्ही चहा वगैरे पिला असं फील येईल तुम्हाला. तर दिस इज व्हॉट इज टॉनिक असं तुम्ही समजा. आणि आता हे पुढचे 4 मिनिट तुम्ही जेव्हा याच्यात असाल तेव्हा असं लक्षात घ्या की मी माझ्या स्वतःचा स्वास्थ्यासाठी मनस्वास्थ्यासाठी आठवड्यातून एकदा तरी याचा अभ्यास करायचा संकल्प करत आहे. म्हणजे कोणताही जॉब करताना पहिले संकल्प महत्त्वाचा असतो. तर तुम्ही विद्यार्थी आहात तर हा संकल्प तुम्ही सगळे करणार आहात की हा जॉब मी आठवड्यातून एकदा माझ्या स्वतःसाठी अभ्यास म्हणून करणार आहे. तर ह्या तुमच्या याला फलश्रुती येऊ देत असं मी श्वास घ्या.
जे व्हायब्रेशन तुम्हाला ओंकार जपाने झाले ते तुमच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये जाणवतात का, त्याचं निरीक्षण करा. आणि जो सोनेरी ओंकार तुम्ही डोळ्यासमोर धरला होता की त्याचा जप तुम्ही केला, तो तिथं दिसला का तुम्हाला, त्याचं थोडंसं ध्यान करा. आणि आभार माना देवाचे की देवा हा दिवस इतका छान माझ्यासाठी उगवला आणि तुझे मी खूप खूप आभारी. इथून पुढे जो माझा संकल्प आहे की मी ओंकार जपाची साधना जोपर्यंत या कोर्समध्ये आहे तोवर माझे बायकाव्यासहित मला ती येऊन जाईल, किंवा मला काही अडचणी आल्या तर मग मी त्या विचारून घेईन. या पद्धतीने तो मी अभ्यास करेन. त्याच्यासाठी मला स्वतःला मी माझ्या शुभेच्छा देतो. म्हणजे ओंकार काय सांगतो की स्वतःला शिक्षित करण्याचा तो अभ्यास आहे. तर या पूर्ण अनुभूतीने तुम्ही हळू डोळे उघडा, हाताचं घर्षण करा आणि गुणमन स्वतःला शरण आहात तुम्ही. आणि जे तुम्ही ठरवलं आहे ते त्याच्यात तुम्हाला यश मिळू दे, ह्या आमच्या तुम्हाला शुभेच्छा. इथं आपण संपलं.